शासनाला आपण एक गोष्ट पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने सांगायची आहे की प्रकल्प आम्ही राष्ट्राच्या उन्नतीसाठी दिलेला होता. जमीन आम्ही या ठिकाणी जी दिली, हा प्रकल्प राष्ट्राची उन्नतीच्या दिशेला जाईल म्हणून दिलेली आहे ती. जर तुम्ही ती कोणाच्या जरी मालकी हक्कामध्ये विकणार असाल तर आमची जमीन आम्हाला परत पाहिजे, हे सांगण्याचं काम आपण अनेक वेळा केलंय. निश्चितच आपले हे दोन्ही खासदार आता दिल्लीमध्ये ते करतील. नोकऱ्यांचं काय होणार, भविष्यामध्ये या ठिकाणी निर्माण होणार नोकऱ्यांचं काय होणार, पण त्याच्याही पेक्षा JNPT ज्या कारणास्तव या ठिकाणी आली, त्याच्यासाठी आपण जी जमीन दिली, त्याच्याने जे आपले प्रश्न निर्माण झाले, ते प्रश्न आजही 35 वर्षामध्ये सुटलेले नाही. जर खाजगीकरण झालं तर ते प्रश्न कोण सोडवणार? 12.5% प्रश्न सुटलेला नाही. 2 फक्त गावं विस्थापित झाली, त्या दोन्ही गावांचं अजून पुनर्वसन झालेलं नाही. हनुमान कोळीवाड्याच्या कोणत्याही घरामध्ये माणूस राहण्याच्या अवस्थेमध्ये नाहीये. कायम स्वरूपाच्या नोकऱ्या तर सोडूनच द्या, पण कॉन्ट्रॅक्टच्या सुद्धा नोकऱ्या आपल्या दुरापस्त झालेल्या आहेत. आणि आणखी त्याच्यामध्ये जर खाजगीकरण झालं तर त्या कॉन्ट्रॅक्टच्या नोकऱ्या सुद्धा आपल्याला मिळणार नाही, कायमच्या सोडूनच द्या. आणि राहिलेले प्रश्न जे आहेत ते पण आपल्याला विसरावं लागेल.